संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढलेलं आहे जीबीएस या सिंड्रोममुळे। तर पुण्यात आता जीबीएस सिंड्रोमचा उद्रेक 9 जानेवारीपासून सुरू झालाय। त्यानंतर 3 आठवड्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला जाग घेतली आहे, कारण आरोग्य विभागाने जीबीएस रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना आता जाहीर केल्या आहेत। सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। क्षेत्रीय पातळीवरती आता रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना करावी अशी सूचना देण्यात आलेली आहे। एकंदरीत प्रशासनातील नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। पुरेसे बेड्स आणि औषधांची उपलब्धता याबाबत खात्री करण्यास देखील सांगण्यात आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी या सूचना देखील यावेळेस देण्यात आल्या असल्याचं आपण पाहतोय। तर या सूचना आता आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत।